Hello, hello. This is the my artifact episode number 1562. आजची तारीख आहे 24 मे 2019. आता वाजले रात्रीचे 8:54. आज आहे फ्रायडे. आज मी एक्सपेक्ट नाही केलं होतं की एवढी चांगली गुड न्यूज भेटेल मला. युजली माझ्या लाईफमध्ये असं काही फारसं काही चांगलं काही होत नाही डेली रुटीन मध्ये. आणि इतक्यात तर कथाही नाही. बस ऑफिस मधून आल्यानंतर मी रूमवर फक्त झोपतो आणि संध्याकाळी फक्त एक पिक्चर पाहतो. सिरियस नंतर तो सिरियस. हसतो तो खूपच कमी आणि खुश राहण्याचा प्रयत्न करतो. बट इंटलेक्च्युअल असल्यामुळे, इंटलेक्च्युअल म्हणजे की खुश राहतो म्हणजे काय एव्हरी टाइम हसतच राहतो पागल्यासारखं असं नाही. शांतपणे. जस्ट लाईक नो सॅड नो हॅपीनेस, जस्ट लाईक बिंग रिली नॉर्मल. सो असंच होतं माझ्या लाईफ मध्ये. आताही आहे म्हणा, असं काही नाही. पण आज एक प्रकारे एक उमेद वगैरे एक जागी झाली आहे माझ्या लाईफ मध्ये. आणि उमेद म्हणजे की आपली लाईफला पण बिकम बेटर बनवू शकते याची एक प्रकारे उमेद, एक होप कुठेतरी जिवंत झाली आहे आणि ती मला आज माहित पडली. वेल, माझं अगोदर पण स्वप्न होतं की मी काही टार्गेट ठरवले होते अगोदरपासून की मी नागपूरमध्ये जॉब करेल 1-1.5 वर्ष, 1 वर्ष. त्यानंतरचा एक्सपिरियन्स घेऊन मी पुण्याला जाईल. ओके. आणि पुण्याला गेल्यानंतर मग मी तिथे त्या FTII फिल्म, त्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. फिल्म एक प्रकारे फिल्म स्कूल आहे. तिथे जाऊन मी ट्रेनिंग केली या सर्व गोष्टीचं. आणि मी या सर्व गोष्टीला एक प्रकारे डेव्हलपमेंट वगैरे असं नाव दिलं की माझ्या लाईफचं एक प्रकारे डेव्हलपमेंट आहे. की मी पुण्याला गेलो, इथे जॉब पण करीन, इथे फिल्म स्कूल पण करीन, स्वतःला एक प्रकारे डेव्हलप करीन. आणि मग हळूहळू मला ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मग मी माझं फिल्म करिअर स्टार्ट करीन. सो यालाच मी माझं डेव्हलपमेंट ठरवलं आणि यालाच मी माझं फ्युचर समजलं आणि याच्यावरच मी चालत राहिलो. आणि मी कधी मुंबईबद्दल फारसा काही विचार केला नाही. मुंबईमध्ये जायचं होतं हे माहित होतं, बट मुंबईमध्ये पण आपण काही काहीतरी करू शकतो बा असा विचार नाही केला. मी युजली ठरवलं होतं की पुण्यामधूनच माझं सगळं काही होईल. म्हणजे पुण्यामधून माझं फिल्म स्कूल पण होईल आणि फिल्म स्कूल झाल्यानंतर मग जे काही रेफरन्स आहे त्याच्यानंतर फिल्म मध्ये काम आहे ते पुण्यामधल्याच हळूहळू काम असलं तर मी मुंबईला जाईल, बट मुंबईमध्ये कधी राहण्याचा कधी विचार नाही केला होता. आणि ऑब्विसली मुंबई इज काइंड ऑफ लाईक अ बिग सिटी फॉर मी. माझ्यासाठी खूप मोठं शहर होतं. आणि मी त्याला झेपू शकणार नाही असं मला अगोदरपासून माहित होतं की मुंबई इज काइंड ऑफ लाईक अ रिली बिग, वी कांट अफोर्ड इट. बट आपण कसं जेव्हा हळूहळू त्या सिच्युएशनला जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला माहित पडते की ती गोष्ट किती कठीण आहे किंवा किती गोष्ट सोपी आहे. असं नाही मुंबईमध्ये लोक राहत नाही का, मुंबईमध्ये सगळे हिंमतवालेच लोक राहतात. नो, मुंबईमध्ये पण लोक राहतात आणि तिथेही आपल्याला एक प्रकारे स्वतःला समजून घ्यावं लागते. स्वतःची जाणीव आणि स्वतःला एक प्रकारे कॉन्फिडन्स देऊन स्वतःला बिल्डअप करावं लागते की आपण काय आणि आपल्याला काय करायचंय. वेल, मला एक जॉबचा ऑफर आला बॉम्बेवरून, अंधेरी. एक डिझाईन इंजिनियर म्हणून एक प्रकारे मला कॉल आलाय. पहिल्यांदा मला नाही का कॉल आला. आय जस्ट लाईक नॉट अ मेल वगैरे, जस्ट लाईक फुल फ्लेजेड कॉल. आणि त्या कॉल मध्ये मला विचारलं गेलं की तुमचं पॉसिबल होऊ शकते का वगैरे वगैरे. मी म्हणलं हो, म्हणलं येस डेफिनेटली.
तुम्ही डेट सांगा, मी इंटरव्ह्यूला येऊन जाईन आणि इंटरव्ह्यू मध्ये मी फाडून टाकेन यावेळेस. कारण मागच्या वेळेस माझा इंटरव्ह्यू काइंड ऑफ लाईक रिली फेल, तर तेव्हा मला माझे पॉइंट कळले की मी कोणकोणत्या गोष्टीमध्ये फेल झालो होतो. बट आता मी एकदम क्रिस्टल क्लिअर सांगेन का माझं असं असं आहे, तसं आहे, माझा डिप्लोमा झाला आहे, मला हा एक्सपिरियन्स आहे, मला हे सॉफ्टवेअर येते, अशा प्रमाणे स्किल्स डेव्हलपमेंट केलाय मी 1.5 वर्षात. या साऱ्या गोष्टी मी जे सांगेन, अँड दॅट इज गुड. दॅट इज रिअली गुड. तेव्हापासून माझ्या डोक्यात हाच विचार येऊन राहिलाय की मुंबईमध्ये जाईन तर मी मुंबईमध्ये कसं काय सर्व्हाइव्ह करीन वगैरे वगैरे, कारण मी मुंबईचा कधी फारसा विचार केला नव्हता या. आणि त्याच्यानंतरही मुंबई, तेही अंधेरीमध्ये येतं, ते तर अरे बापरे. पण पाहू आपण. या तेवढे बहुत पैसे वगैरे आहे म्हणा, एवढं काही एकदम अशी बिकट परिस्थिती नाही या. बॉम्बेला गेला फक्त प्रॉब्लेम हा आहे का तिथे रेंट्स आणि खाण्यापिण्याचा खर्च थोडा जास्त राहील या, ऍज कम्पेअर टू नागपूर किंवा पुणे. तिथे बॉम्बेमध्ये एक प्रकारे डिपॉझिट द्यावं लागते, आणि खूप मोठं डिपॉझिट द्यावं लागते. 10,000, 20,000 किंवा 25,000, 30,000, समथिंग लाईक दॅट. आणि तिथे रेंट ऍटलिस्ट 5,000 रुपये तर वगैरे असतोच. सो या हिशोबाने मला तिथे कॅल्क्युलेट करून राहावं लागेल. तर वेल, आतापासून एक प्रकारे सारे होप वगैरे आताच माझं जोडू नको. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंटरव्ह्यू कसं काय क्रॅक करू, आपण पहिले याच्याबद्दल विचार करू. कंपनी कशाबद्दल आहे आणि का आहे, आणि त्यांना कशाची गरज आहे, आणि आपण त्या फील्डमध्ये क्वालिफाय ठरतो का नाही. पण या साऱ्या गोष्टी आपण अंडरस्टँड करू फर्स्ट, आणि आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करू. ओके. आणि मग पाहू मग बॉम्बेला जायसाठी मग आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे, आणि का का कसं कसं वगैरे. आणि मग तिथे गेल्यावर मग आपण मग माहित पडूनच जाईल की का काय कसं कसं करावं लागतंय. बट राईट नाव इट इज रिअली गुड थिंग की आपल्याला बॉम्बेवरून कॉल आला होता. सो हा, म्हणजे ऑफकोर्स माझं सिलेक्शन वगैरे झालं तर मी जाईनच ना. तर मग तुझं फिल्म स्कूल बॉम्बेला पण आहे या, कॉस्टली आहे, खर्चिक आहे. बट एक पॉझिटिव्ह पॉइंट पकडला गेला की गोष्टी जवळपास आहे या. म्हणजे ज्या गोष्टी तिथे एन्व्हायरमेंट आहे, आपल्याला फिल्म अँड त्या करिअरकडे वळायचं आहे, तर या गोष्टीसाठी बॉम्बे इज गुड. पुणे इज ऑल्सो गुड, बट पुणे इज काइंड ऑफ लाईक सो मच फार अवे, थोडस दूर आहे. बट बॉम्बे इज काफी क्लोज आहे. आणि तेव्हा आपण या साऱ्या गोष्टी आपण तिथे करू शकतो असं मला वाटते. सो येस, हो, खरंच मी याची कधी हे ठेवली नव्हती का मला बॉम्बे वरून कॉल येईन वगैरे. या आलाय तर माझ्यासाठी हेच एक खूप मोठी गोष्ट आहे की बॉम्बे या मुंबईला आपण या साऱ्या गोष्टी करू बा. सो येस, आता आपण पाहू. आता तिल दिन आजसाठी तर एवढीच चांगली गोष्ट आहे. मी त्यांचा मेल वाचला, मी कंपनीबद्दल थोडस जाणून घेतलं. इट इज गुड. उद्या मी त्यांना पुन्हा कॉल करीन आणि त्यांना सांगेन की येस, आय एम रेडी टू डू दॅट. मला तुमचा इंटरव्ह्यूचा डेट सांगा. मग त्या डेटला मी निघून जाईल. प्रॉब्लेम हा आहे की आता सुट्टी, आता हे नेक्स्ट वीक म्हणजे पुढल्याच वीकला आहे, तसं बुधवार गुरुवार वगैरे असेल तर मला उद्याच माहित पडलं, मला उद्याच मेल टाकावं लागेल की मला या दिवशी सुट्टी पाहिजे. बरोबर, मग तेव्हाच मला मॅपिंग करावं लागेल की मला समज जर बॉम्बेला जायचं आहे तर केव्हा निघायचं आहे, आणि निघल्यावर आपण राहू कुठे, आणि बसू कुठे, खाऊ कुठे, हागू कुठे, या सर्व गोष्टी पण आपल्याला मॅपिंग करावं लागेल.
समजा विचार कर, समज जर आपल्याला बुधवारी जरी भेटलं तर आपण कसं प्रमाणे मॅनिप्युलेट करू या सर्व गोष्टी. वेल आपल्याला मग मंगळवारची सुट्टी टाकावी लागेल. ऑब्विसली गुरुवारची सुट्टी नाही टाकू शकत. वाय? कारण आपण गुरुवारपर्यंत येऊन जाऊ ऍटलिस्ट. सो येस. सो जसं मला डेट भेटला तशाप्रमाणे आपण हे करू. पैसे वगैरे दरवर्षी बॉम्बेला जाण्यासाठी येस पैसे वगैरे आहे मला पैसे 16,000 16,500 रुपये आहे. त्यातून त्या घरमालकाला थोडेसे पैसे द्यावे लागेल डब्याचे, ते डब्याचे पैसे देऊन देतो. बट जे काही आहे सारे पैसे आपले याच्यासाठीच आहे. इलेक्ट्रिक बिल म्हटलं हो सांग. रेटिंग बघा ना येतं वगैरे बघता येईल काही. एखादा छोटा कूलर कोण नाही घेऊन टाकला. 44 झाले वाटतं. 44 इंटू 8. एक मिनिट पहिले डब्याचा हिशोब करू द्या. किती आपले 20 डबे ना. 20 गुणिले 50 1000 डबे 1000 रुपये ना. ठीक आहे. आणि याचं 24 गुणिले 8 352 रुपये. ठीक आहे म्हणजे 1352. त्यापैकी आता माझ्यापाशी 500 रुपये आहे. मला उद्यापर्यंत देऊन देतो 500. माहिती नाही किती आहे जायचं. तुम्हाला उद्या तरी चालेल का? उद्या सकाळी. उद्या सकाळी. बरं तुम्ही आता आहे का? हो. 1352 रुपये. सांगून घेतो का मी चालू बाहेर जेवण. हा ठीक आहे. सो या साऱ्या गोष्टीचा आपल्याला थोडासा हिशोब किताब करायचा आहे. सो वेल आपण पाहू आता आपण या साऱ्या गोष्टी आपण आता कशाप्रमाणे इंटरॅक्ट करू. Till then everything is good is fine. So this is it. Till then this is the my article episode number 1562. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.